आम्हाला आयफेल टॉवरचा व्ह्यू भेटतो, जो रात्री चमकताना दिसतो. त्या चमकणाऱ्या आयफेल टॉवरसाठी आम्ही लोक 1 लाख रुपये रेंट पे करतो. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. सो प्रॉपरली आमच्या देवींची पूजा केलेली आहे. हा आमच्या हॉलचा व्ह्यू आहे. हा आमचा छोटा किचन सेटअप केलेला आहे मी व्हिडिओसाठी खास. नाहीतर असा नसतो. बॅचलर्स तर तुम्हाला माहिती आहे किचन कसा असतो, प्रॉपर पसार. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल. आणि आज आहे माझा लास्ट डे इन इंडिया. सो या लास्ट फन करायला चाललेलो आहे, फुटबॉल मॅच खेळायला चाललेलो आहे आणि आल्यानंतर पॅकिंग करणार आहे. आणि कारण उद्या सकाळी पहाटे आहे माझी फ्लाईट टू पॅरिस. सो नेक्स्ट व्हिडिओज येतील तुम्हाला युरोपचे सोलो ट्रॅव्हल्स. सो या कनेक्टेड राहा. चला तर मग भेटूया. आम्ही 10-0 गोल कसा जिंकतो ना ते बघा आता. जाईल का पक्का? मधल्या हे स्टार्ट मात्र कडक 2-1. चल पुढे मात्र. मी बोलू नाही मारणार तरी देतो. दिला मी बरोबर. वी आर द विनर्स. फ्रान्स जिंकलेली आहे. जिंकलेला आहे. येस. तर कसं वाटलं आजचा खेळ? एक नंबर. कसं वाटतंय हरून? 1-8 तुम्हाला नाईस एक्सपिरियन्स. डन विथ द इमिग्रेशन. आणि आता थांबलो आहे मी डोमेस्टिक फ्लाईटसाठी. माझ्या इमिग्रेशनमध्ये एवढं काही झालं नाही, फक्त माझ्या बॅगेजेस मी चेक इन केल्या 2 मोठ्यावाल्या आणि एक कॅबिन माझ्यासोबत आहे, कॅबिन बॅगेज. आणि आता थांबलो आहे दिल्ली फ्लाईटसाठी, जी की डिले आहे. एअर इंडिया एव्हरीडे डिले असते. सो नोट घ्या. जर तुम्ही येत असाल एअर इंडियानी, तुम्हाला एअर इंडिया डिले भेटेल. सध्या तरी अर्धा तास सांगितलं आहे डिले. मग ही डिले असल्यामुळे माझी इंटरनॅशनल फ्लाईटसुद्धा डिले होईल. सो असाच टाईम वाढत जातो. एअर इंडियाचे काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत सध्या. सो या वेटिंग फॉर माय फ्लाईट. अँड नेक्स्ट अपडेट देतो तुम्हाला. इकडचा टूर देतो तुम्हाला. त्या लोकांनी इमिग्रेशन नंतर कसं काय इकडे सेटअप केलेलं आहे आपल्या एअरपोर्टला. अपडेट टू मुंबई पॅरिस फ्लाईट बाय दिल्ली. सीन असं झाला की आमची मुंबईची फ्लाईट डिले झाली. त्याच्यामुळे 12:30चं माझं बोर्डिंग होतं दिल्लीवरून पॅरिससाठी. बट माझी फ्लाईटच 12:30ला पोचली दिल्लीला. सो भरपूर धावपळ झाली. असिस्टन्स नाही भेटला इकडे एअर इंडियाचा दिल्लीमध्ये. माहिती नाही का, त्या लोकांनी बर्लिन आणि ॲम्स्टरडॅमसाठी असिस्टन्स ठेवलेला होता, बट पॅरिससाठी नव्हता. सो मी स्वतःहून सगळं करून धावपळ करून इमिग्रेशन करून आलो कसा फटाफट. आणि लास्ट कॉलला फ्लाईटमध्ये घुसलो आहे. त्याच्यामुळे भरपूर धावपळ झालेली आहे. आणि या प्रायव्हसीमुळे थोडं कंटेंट शूट करणं नाही आलं तिकडे एअरपोर्टवरती. बट
होपफुली पॅरिसमध्ये शूट करीन बरंच काय काय गोष्टी. सो या भेटूया तुम्हाला पॅरिसमध्ये. आणि तुम्हाला आत्ता मी दाखवतो लोकेशन. आत्ता मी उभा आहे टॉयलेटमध्ये फ्लाईटच्या. बेसिन वगैरे आहे, छोटासा रूम असतो टॉयलेटमध्ये आणि इकडे तुम्ही तुमचा कार्यक्रम करू शकता. लाईट वगैरे सगळं काय आहे. जेवण आलेलं आहे फ्लाईटमध्ये फायनली. आणि चिकनची पीस आहेत. या साईडला डाळ आहे वाटतं, राईस चिकन आणि डाळ. अँड हा दही बगेट आणि डेझर्ट आहे. सो या एन्जॉय करतो आणि भेटूया लवकरच पॅरिसमध्ये. मित्रांनो फायनली मी पोचलेलो आहे पॅरिसमध्ये. काल बरीच धावपळ झाली. 1 डे ट्रिप होती, म्हणजेच रिटर्न ट्रिप पॅरिसला. दिल्लीमध्ये फ्लाईट डिले झाल्यामुळे बरंच धावपळ तिकडे झाली. इमिग्रेशनमध्ये काही सपोर्ट नाही भेटला एअर इंडियाचा, तिकडे असिस्टन्स नाही भेटला, ते लोक नव्हते. सो स्वतःहून सगळं केलं धावपळीमध्ये. आणि कशी लास्ट कॉलला फ्लाईट पकडली इंटरनॅशनल. जर ती मिस झाली असती तर मग नेक्स्ट फ्लाईट थांबा, डिले अजून वाढला असता, असं झालं असतं. त्याच्यामुळे जे काय झालं ते बरोबर झालं. आणि व्हिडिओ काढायला नाही जमली. इकडे सुद्धा आलो तर इकडे पण इमिग्रेशन सगळं त्याच्यात फसून राहिलो आणि व्हिडिओज तिकडेही नाही झाल्या. थकलेलो होतो त्याच्यामुळे इकडे आलो. आणि सकाळी बोललो काहीतरी एंड करावा लागेल व्हिडिओचा. सो एक शॉर्ट नोट देतो तुम्हाला. अवॉइड करा ही फ्लाईट जी वायावाली आहे. विस्ताराची फ्लाईट तुम्ही घेऊ शकता जी मुंबई पॅरिस डायरेक्ट आहे, जर तुम्ही पॅरिसला येत आहे तर. किंवा डायरेक्ट फ्लाईट्सच बघा. दिल्लीला जाल डिले झाली. एअर इंडियाची सध्या डिलेज चालू आहेत भरपूर. सो तिकडे एक गडबड होऊ शकते. डिले झाली तर मग तुम्ही मिस करू शकता फ्लाईट. आणि जर ही घेताय तर मग मोठ्या हॉल्टवाली घ्या, ज्याच्याने तुमची सेकंड जी इंटरनॅशनल फ्लाईट आहे ती थोडं लेट असेल आणि तुम्ही पकडाल. ती डिले झाली तरी पण काही टेन्शन नाही. सो या तुम्हाला माझा रूमचा टूर देतो पॅरिसचा. या हा माझ्या हॉलचा व्ह्यू आहे. एक विंडो आहे, डायनिंग टेबल, समोर व्ह्यू. इथून एअरपोर्ट दिसतो पॅरिसचा, CDG एअरपोर्ट, जो इकडचा मेन एअरपोर्ट आहे. थर्ड फ्लोअरवरती माझा रूम आहे. खाली गार्डन आहे मस्तपैकी आणि समोर एअरपोर्ट आहे. हा आमच्या हॉलचा व्ह्यू आहे. मी आणि अजून एक रूममेट आहे माझा रूममेटचा रूम आहे तो. आणि माझा हा रूम आहे, तो सध्या लॉक आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आपण काही गडबड नाही करणार. मी तुम्हाला हा रूमचा टूर देईन माझ्या. हे माझा हॉल स्पेस आहे. सोफा वगैरे आहे. आमची छोटीशी मंदिर एरिया आहे इकडे छोटासा. तिथे सध्या मी पूजा वगैरे करून सेटअप सगळा प्रॉपर झालेला आहे, कारण की आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. सो प्रॉपरली आमच्या देवींची पूजा केलेली आहे. आमच्या देवींची सगळी पूजा केलेली आहे. हे आमचं टेबल, जेवण इकडे आम्ही तयार करतो, भांडी घासायला, बेसिन वगैरे तुम्हाला तर माहितीच असेल. छोटा फ्रीज, TV, ओव्हन. हा आमचा छोटा किचन सेटअप केलेला आहे मी व्हिडिओसाठी खास. नाहीतर असा नसतो. बॅचलर्स तर तुम्हाला माहिती आहे किचन कसा असतो, प्रॉपर पसारा. सध्या व्हिडिओसाठी खास एकदम क्लीन चकाचक केलेला आहे. जर तुम्हाला माझा किचन आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हे बघा, इकडून एअरपोर्टचा व्ह्यू आणि या खिडकीमधून तिकडे मागे त्या बिल्डिंगच्या मागे थोड्या बाजूला आम्हाला आयफेल टॉवरचा व्ह्यू भेटतो, जो रात्री चमकताना दिसतो. त्या चमकणाऱ्या आयफेल टॉवरसाठी आम्ही लोक 1 लाख रुपये रेंट पे करतो. तर दोघांच्या हिशोबाने तुम्ही समजा, हिशोब करा. एका फ्लोअरचे 1 लाख आहेत. माझा अजून एक मित्र आहे, तो खाली राहतो, त्याचे वेगळे. सो बघा पॅरिसमध्ये कसं आम्ही पैसे किती देतो आणि रेंट किती देतो. हे एक्स्ट्रा बेड्स आणून ठेवले आहेत,
जर आमची काही पार्टी वगैरे असेल तर मित्र इकडेच पडतील, आराम करतील रात्री, कोण कुठे घरी जाणार नाही आपापल्या. अशा प्रकारे आहे आमचा पॅरिसचा रूम. माझ्या रूमची टूर देतो तुम्हाला. हा माझा रूम आहे. इकडे पण मी एक एक्स्ट्रा बेड ठेवला आहे, जरी कोण आला तर मग इथे मी त्यांना झोपवतो एक्स्ट्रा. आणि हा माझा बेड आहे, माझा डेस्क आहे. चार्जिंग वगैरे चालू आहे सगळी. लॅपटॉप चार्ज होतो आहे, मोबाईल चार्ज होतो आहे. माझा छोटा वॉर्डरोब, ते सगळं सामान आहे. इथून सुद्धा मला सेम व्ह्यू आहे आयफिलचा. मला माहीत नाही आता कॅमेऱ्यामधून दिसतो आहे की नाही, बट आम्हाला दिसून जातो. ठीक आहे सध्यासाठी. अजून जास्त रेंट दिला तर अजून जास्त चांगला व्ह्यू येईल, पण ठीक आहे, हा रेंटसुद्धा जास्त आहे. सो या आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि मी आलेलो आहे फायनली बॅक इन पॅरिस. तुम्हाला युरोपचे ट्रॅव्हल ब्लॉग्स दाखवीन. आता सिरीज नवीन चालू करणार आहे सोलो ट्रॅव्हलच्या. त्याच्यात युरोपचे कंट्रीज फिरणार, ट्राय करीन फिरायचे जेवढे जास्त होऊ शकतं. मेजर व्लॉग्स असतील पॅरिसमध्ये, आणि बघूया पुढे कसं काय होतं. चला तर मित्रांनो, सध्यासाठी बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.